विद्यार्थी मित्रांनो, सह्याद्री ट्युटोरियल्स मध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आता ना ठरल्याप्रमाणे सगळे डिस्टिंग्विशचे क्वेश्चन्स आपल्याला फिनिश करायचे आहेत. पण मी तुम्हाला सांगू का? डिस्टिंग्विशचे प्रश्न करत असताना ती कन्सेप्ट अशी परफेक्ट करा, की त्यात जर एखादा फॉर्म्युला येत असेल, तो फॉर्म्युला पण आपल्याला करायचा आहे. फॉर्म्युला आला म्हणलं की एसआय युनिट आलं. युनिट असेल की डायमेन्शन्स येणार. बरोबर आहे? एक्सप्लेन प्रोग्रेसिव्ह वेव्ह असाही प्रश्न येऊ शकतो. ठीक आहे. मग डिस्टिंग्विश मध्ये पण तसा प्रश्न येऊ शकतो. अॅमीटर आणि व्होल्टमीटर डिस्टिंग्विश बिटवीन अॅमीटर आणि व्होल्टमीटर केलं आपण. तर हाऊ विल यू कन्व्हर्ट मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटर इंटू अॅमीटर? हाऊ विल यू कन्व्हर्ट मूव्हिंग कॉइल गॅलव्हॅनोमीटर इंटू व्होल्टमीटर? हे पण केलं पाहिजे. मग ते केलं की व्हॉट इज शंट म्हणून जर तुम्ही त्यांनी तुम्हाला विचारलं तर तुम्हाला कळालं पाहिजे, त्याचं उत्तर देता आलं पाहिजे. लक्षात घ्या. मग सुरुवात करूया. डिस्टिंग्विशचे प्रश्न करत असताना बघितलंय, सोपे प्रश्न करतात मुलं. तर मी तुम्हाला सगळे क्वेश्चन्स विथ सोल्युशन देणार आहे, पण मी अवघड प्रश्न तुम्हाला सुरुवातीला करायला लावणार आहे. म्हणजे पहिल्यांदा तुम्ही हा प्रश्न करायचा. स्क्रीनशॉट काढून लगेच पुढे पळू नका. हा प्रश्न व्हिडिओ पॉज करा प्रत्येक डिस्टिंग्विशला. हा प्रश्न फेब्रुवारी 2023 मध्ये विचारलेला आहे. फ्री व्हायब्रेशन, फोर्स व्हायब्रेशन. ओके. एक्सप्लेन फ्री व्हायब्रेशन तेवढं 2 मार्काला येऊ शकतं सेपरेटली. त्यामुळे हे तुम्हाला डिटेल करायचं आहे. दुसरा क्वेश्चन फोर्स्ड व्हायब्रेशन आणि रेझोनन्स. चला मी आता पटापटा प्रश्न देतो. तुम्ही स्क्रीनशॉट काढा, काही हरकत नाही. तिसरा प्रश्न प्रोग्रेसिव्ह वेव्ह मी आत्ताच बोललो होतो. प्रोग्रेसिव्ह वेव्ह आणि स्टेशनरी वेव्हज याच्यातला डिफरन्स मी मध्ये येत नाही ना? ठीक आहे. ओके. मला थोडंसं अंधुक दिसतंय लक्षात घ्या. जरा फोटो ज्या मुलानं पाठवलाय मला त्यात थोडंसं दिसतंय तसं. पण तुम्हाला ते स्क्रीनवर दिसेल बाळांनो परफेक्ट. स्क्रीनशॉट काढा तुम्ही. हार्मोनिक्स आणि ओव्हरटोन हा लेटेस्ट आता आलेला प्रश्न आहे पी-वाय-क्यूज. त्याच्या बोर्डच्या एक्झाममध्ये आलेला आहे. पण एक्सप्लेन हार्मोनिक्स, एक्सप्लेन ओव्हरटोन असा आलाय. पण डिस्टिंग्विश मध्ये पण तुम्हाला आलं पाहिजे. 2च पॉइंट आहेत. त्याच्यानंतर मी तुम्हाला सांगतो स्टेशनरी वेव्हज आणि बीट्स. परीक्षेत कधी आला नाही पण इम्पोर्टंट आहे. इंटरफरन्स आणि डिफ्रॅक्शन खूप इम्पोर्टंट आहे. ओके. मग डिफ्रॅक्शनची डेफिनेशन पण होईल, इंटरफरन्सची पण होईल. इलेक्ट्रिक फील्ड इंटेन्सिटी आणि इलेक्ट्रिक पोटेन्शियल. त्याच्यानंतर आता फेव्हरेट आहे. पोटॅन्शिओमीटर आणि व्होल्टमीटर मधला डिफरन्स आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. आता पुढे आहे की नाही मला माहित नाही, पण अॅमीटर आणि व्होल्टमीटर मधला डिफरन्स पण करा बरं का रे बाळांनो. ठीक आहे. स्टेप अप ट्रान्सफॉर्मर, स्टेप डाउन ट्रान्सफॉर्मर. रेझिस्टन्स, रिएक्टन्स इम्पॉर्टंट आहे. एक्सप्लेन फिशन इन फ्युजन पी-वाय-क्यूज आहेत. मग एक्सप्लेन न्यूक्लिअर फिशन, न्यूक्लिअर फिजन लक्षात घ्या. लाईट इमिटिंग डायोड याची डेफिनेशन विचारतात रे, की फॉरवर्ड बायसर असताना तो लाईट इमिट करतोय. ओके, तो लाईट इमिटिंग डायोड. त्याचे फोटो बॅड सेंट्रिपिटल फोर्स, सेंट्रिफ्युगल फोर्स. स्ट्रीमलाईन फ्लो, टर्ब्युलंट फ्लो परीक्षेत आलेला प्रश्न आहे. त्याच्यानंतर सिंपल पेंडुलम, कोनिकल पेंडुलम नाही प्रश्न कधी आला, पण त्याचे पिरियॉडिक टाइमचे फॉर्म्युले आहेत ते लक्षात घ्या. एल अपॉन जी असेल तर सिंपल आणि एल कॉस थीटा अपॉन जी असेल तर कॉनिकल. ओके. हे फेव्हरेट आहेत. डायमॅग्नेटिक, पॅरामॅग्नेटिक असा डिफरन्स येऊ शकतो. पॅरा, फेरो येऊ शकतो किंवा डायमॅग्नेटिक, फेरोमॅग्नेटिक असा डिफरन्स येऊ शकतो. आणि इलेक्ट्रोस्टॅटिक मध्ये पोलार आणि नॉन पोलार डायइलेक्ट्रिक हा सुद्धा डिस्टिंग्विशचा इम्पॉर्टंट पार्ट आहे. व्हिडिओ छोटा आहे. व्हिडिओ छोटा आहे. किती वेळ पाहिजे सांगा तुम्हाला? माझ्या मते 2 तास सफिशियंट झाले. मग 10 वाजता नेक्स्ट व्हिडिओ तुम्हाला मिळणार हे लक्षात घ्या. मग तोपर्यंत मला हे फिनिश करून हवंय. ओके. हे सगळं कंप्लीट हवं आहे. तुम्ही तुम्ही लिहा. वाचून लिहायचंय, वाचून लिहायचंय. मी तुम्हाला सांगतो डिस्टिंग्विशचा प्रश्न क्वचित एखादा असतोच. प्रत्येक वर्षी असतो असं नाहीये. पण प्रोग्रेसिव्ह वेव्ह प्रश्न येऊ शकतो. पोलार, नॉन पोलार आलेला आहे परीक्षेमध्ये 21-23 चे पेपर बघा. त्यानंतर तुम्हाला सांगतो फिशन, फ्युजन हे पण परीक्षेत आलेलं आहे. स्ट्रीमलाईन लो व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स परीक्षेत प्रश्न आलाय. आता 24 ला आलाय. चेक करा. व्हॉट इज सेंट्रिपिटल फोर्स? म्हणजे डिस्टिंग्विश करत असताना त्याच्यावर आधारित कुठलाही प्रश्न येऊ दे, तुम्हाला जमणार आहे मला माहिती आहे. ओके. आणि तुम्ही ज्या गेल्या एकदम उणे 2 महिन्यामध्ये जेवढे सबस्क्रायबर वाढले नव्हते, तेवढे एका दिवसात वाढलेत. ओके. चला नवीन मुलं जॉइन झालेली आहेत. नेहमीच बोलतोय सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे. पण आजचा दिवस अतिशय महत्वाचा आहे. सकाळी पण बोललोय मी. हा व्हिडिओ मिळेपर्यंत तुम्ही ऑब्व्हियसली काल जे केले त्याची रिव्हिजन केली असणार आणि इथून पुढे आपलं वेगळं टार्गेट आहे. डिस्टिंग्विश तुम्ही कंप्लीट करा. मी तुम्हाला नेक्स्ट टार्गेट देणार आहे 10 वाजता. त्याची वाट बघा. ऑल द बेस्ट.